दिल्ली शहरातील प्रदूषणात प्रचंड वाढ, सलग 8व्या दिवशी AQIचा स्तर 400 पार। दिल्लीत प्रदूषणामुळे बदलले ग्रेडचे नियम। चिखलदऱ्यात बनणार आशियातील तिसरा मोठा स्कायवॉक। स्कायवॉकचे काम अंतिम टप्प्यात। पुढील 6 महिन्यात स्कायवॉक पर्यटकांसाठी होणार सुरू। आमदार रवी राणा यांची माहिती। सांगलीच्या जतमधील भूषण कुमार साबळे टोळी हद्दपार। 2 वर्षांसाठी सांगली सोलापूर या जिल्ह्यातून हद्दपार। भूषण कुमार साबळे टोळीवर अनेक गंभीर गुन्हे। पुण्याच्या आंबेगावमध्ये बिबट्या जेरबंद। वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात एक बिबट्या जेरबंद। परिसरात आणखी बिबटे असल्याची नागरिकांची माहिती। मुंबईतील दादर मार्केटमध्ये गुलाबच्या फुलांच्या दरामध्ये वाढ। दरवाढीमुळे शेतकऱ्यांना दिलासा। गुलाबाचं एक फूल 30 रुपयांना। छत्रपती संभाजीनगर MIDCत जागेची टंचाई। 30 उद्योजकांना 2000 एकर जागेची गरज। ऑरिक सिटीतही औद्योगिक जागा संपत आल्याने नव्या गुंतवणुकीवर प्रश्नचिन्ह। छत्रपती संभाजीनगरातील 7 हिल्स उड्डाणपुलावर 3 वाहनांचा अपघात। अपघातात 4 वर्षाच्या बालकाचा मृत्यू। दुर्घटनेत 3ही वाहनांचं मोठं नुकसान। सांगलीच्या विट्यात शस्त्राने वार करून युवकाची हत्या। शिंगेत रस्त्यालगत ITI कॉलेज समोर घटना। अनैतिक संबंधातून युवकाची हत्या झाल्याची माहिती। नागपूरच्या कांद्री माईन परिसरात भीषण अपघात। कारच्या धडकेत 2 महिलांचा जागीच मृत्यू। अपघातानंतर परिसरात तणावाची स्थिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।